शिवाजी महाराज जे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत, त्यांचा जो एक जन्म उत्सव आहे तो आपण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला पाहिजे। कारण की आज जे आपण आहोत हे महाराजांच्या कृपा आशीर्वादामुळे आपण जिवंत आहोत किंवा आपण आज इतकं चांगलं जीवन जगतोय। आपण त्यांची प्रतिक्रिया राहिली की असं वाटतंय की राजवाड्यामध्ये आलो। आज या ठिकाणी सागर मेंझा अग्रवाल परिवाराच्या माध्यमातून जो काही छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी साजरा केला जात आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव किती खोलवर माणसाच्या मनामनामध्ये रुजलेला आहे याची ही प्रचिती आहे। आज संपूर्ण देश साता समुद्राच्या पलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव या ठिकाणी खूप धूमधडाक्यामध्ये साजरा होतो। खरं तर एक राजनिष्ठ राजा, न्यायनिष्ठ राजा, एक अन्यायावरती तुटून पडणारा राजा, गरिबांच्या बाजूने उभा राहणारा राजा, शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणारा राजा, व्यापाराला बढ़ावा देणारा राजा, एवढी सर्व विश्लेषणं छत्रपती शिवाजी महाराजालाच लागू शकली। आणि छत्रपती शिवाजी महाराज या देशातलं 18 पगड जातीचं जातीविरहित राजेपण ज्याला म्हणता येईल ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नशिबी या ठिकाणी आलं। 18 पगड जातीला, मावळ्यांना, सर्वांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी एक वेगळा इतिहास रचला। आज शेकडो वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी घेतलं तर तरुण असेल किंवा म्हातारा असेल त्यांच्या अंगातलं रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही। ही जादू छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातली ही जादू त्यांनी उभा केलेल्या साम्राज्याची, ही जादू त्यांनी जाज्वल्य आमच्यामध्ये देशभक्ती निर्माण केली त्याची जादू आहे। त्यामुळं आज ही शेकडो वर्षानंतर सुद्धा आज कणाकणामध्ये रोमारोमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला दिसतात। आणि त्यांचाच जन्मोत्सव साजरा करत असताना इथं मी सागर परिवार, मेंझा परिवार आणि अग्रवाल बंधू खूप भरावून गेलो। खरं तर मी खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जय भवानी जय शिवाजीपासून तर या ठिकाणी आपण बघताय मागचं राजमुद्रापासून तर एक एक गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातल्या सर्व गोष्टी, मग त्या तुतारीपासून तर बाकी इतर सर्व गोष्टीपर्यंत, पेहरावापासून तर ढाल तलवार असेल किंवा त्या काळातला पेहरावा असेल, चोपदार असेल, या खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी घेतला। चिरकाल आमच्या सर्वांच्या लक्षात राहील अशा पद्धतीचा हा देखावा खूप बरं वाटलं, समाधान वाटलं। आणि निश्चितपणे एक आगळा वेगळा शिवजन्म उत्सव या ठिकाणी त्यांनी साजरा करत असताना आम्हाला पाहायला भेटला, हे आमचं नशीब। निश्चितच यावर्षीची छत्रपती शिवरायांची जयंती अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये जालन्यासह संपूर्ण भारत देशामध्ये सुरू आहे। आज सकाळपासून अनेक ठिकाणी आम्ही दुग्ध शर्करा त्या ठिकाणी अभिषेक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा केला। त्यानंतर अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली। अनेक ठिकाणी छत्रपती शिवरायांचा इतिहास म्हणजे व्याख्यानं ठेवण्यात आली। फक्त डीजे लावले आणि डीजेच्या तालावर काहीतरी तरुणाई त्या ठिकाणी थिरकायला लागली असं न करता पुस्तकाचं वाटप कार्यक्रम त्या ठिकाणी झाला, रक्तदान शिबिरे झाली, व्याख्यानं झाली। आणि या सागर शोरूम या मेंझामध्ये संपूर्ण मराठवाड्यातून लग्नसराईमध्ये बस्ते बांधण्यासाठी लोक जालना शहरात येतात। आणि या सागर मेंझा शोरूमचे संचालक अरुण सेठ अग्रवाल, नरेंद्र सेठ अग्रवाल यांनी ते हेरलं की या जयंतीच्या निमित्तानं आपण काहीतरी जालनेकरांना आगळा वेगळा देखावा आपण या ठिकाणी दिला पाहिजे। म्हणून त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून अतिशय भव्य दिव्य असं या ठिकाणी शिवप्रतिमा ठेवली। या ठिकाणी पाळण्याचा एक कार्यक्रम आहे, जिरेटोप त्या ठिकाणी आहे आणि राजे राजवाड्यांच्या काळातली जे काही वेशभूषा होती ती छत्रपती शिवरायांचे हिरे मानक असलेले गळ्यातले हार आणि संपूर्ण वेशभूषा त्यांनी या ठिकाणी दिली। गाडीतून उतरल्याच्या नंतर असं वाटतं की आपण छत्रपती शिवरायांच्या राजवाड्यामध्ये आलो की अशा पद्धतीचे कर्टेन्स त्यांनी त्याची थीम त्या ठिकाणी तयार केली। आणि आता मला स्वतःला असं वाटलं की आज आपण काहीतरी सागर मेंझामध्ये न येता एका राजवाड्यामध्ये आपण प्रवेश केला असा आम्हाला त्या ठिकाणी भास झाला। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लोकांनी
डोक्यात न घेता डोक्यावर छत्रपती शिवरायांचे विचार घेतले पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण निश्चितपणाने मार्गक्रमण केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही एका जाती समूहाचे नव्हते, संपूर्ण रयतेचे ते राजे होते आणि म्हणून 18 पगड समाजाला घेऊन ते सोबत चालायचे आणि म्हणून छत्रपती शिवरायांचे विचार संपूर्ण भारत देशामध्ये आज मात्र या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि शासनानं जरी भारतभर ही जयंती साजरी करण्याचं शासकीय पातळीवर ठरवलं असेल, परंतु खऱ्या अर्थानं आनंद जे असं काही प्रायव्हेट ज्याच्या मालकीची जी मालमत्ता आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो देखावा केला, जिरेटोप केले, अत्यंत आनंद वाटला. आणि असाच आदर्श प्रत्येक छोटे मोठे दुकानदार ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांनाच आराध्य दैवत आहे, पण हे कुठं ना कुठं काम धंदे करून हे व्यक्त करण्याचं एक यांचा आदर्श घेऊन प्रत्येक ठिकाणी या अशा गोष्टी होऊ शकतात हे यांनी जिवंत आणि ज्वलंत उदाहरण सागर मेंजा यांनी दाखवून दिलेलं आहे. खरं तर यांचं मराठा महासंघाच्या वतीने परत शिवजयंती जन्मोत्सव समितीच्या वतीने त्यांचंही धन्यवाद आणि त्यांचं अभिनंदन. पुनश्च अशा गोष्टी यांच्याकडून व्हायला पाहिजे जेणेकरून महाराजांचा इतिहास वेगवेगळ्या माध्यमातून जनतेला दिसेल, शिवभक्तांना दिसेल. खूपच छान वाटतंय. आज मी खाली आल्या सगळ्यांना कॉम्प्लिमेंट पण दिले की आज खूप विशेष आहे ना, एकदम राजवाड्यात आल्यासारखं वाटू राहिलं, एकदम दरबारात आल्यासारखं वाटू राहिलं. सगळे एकदम छान सुंदर तयार झालेले आहेत, तर खूप छान वाटलं सगळ्यांना बघून. आणि सागर तर म्हणजे मी जेव्हापासून आले आम्ही जालन्यात तेव्हापासून आम्ही सागरच्या व्यतिरिक्त कुठे जातच नाही. स्टाफ पण एकदम कोऑपरेटिव्ह आहे सगळे आणि एकदम सगळे चांगले आहेत. आम्ही खूप खुश आहे सागरमध्ये.